श्री माऊलींचे शरीर वरचेवर क्षीण होऊ लागले. सोलापूर येथील श्री माऊली भक्त श्री बाबूराव सांब भूमकर, सर्व श्री कृष्णात पुजारी, पांडुरंग नागणकेरी, मारुती पाथरकर, दत्तोपंत धर्माधिकारी, दत्तोबा बेशकराव, श्री माऊलींचे भाचे श्री गंगाधर लाड महाराज, रामचंद्र अप्पा निंबर्गीकर, भागूबाई जगताप इत्यादी मंडळींनी श्री माऊलींना उपचारासाठी सोलापूरला चला असा आग्रह धरला. शेवटी श्री माऊलींनी तो मान्य केला. भाद्रपद वद्य त्रयोदशी शके 1893 रोजी सकाळी सारेजण सोलापूरला निघाले. श्री माऊली म्हणाले, बाबू, त्या भाऊसाहेबाला बोलव. तो जर येथील प्रभुकार्य शिरावर घ्यायला तयार असेल तरच मी येईन. भाऊंना जवळ बोलावण्यात आले. श्री माऊली बोलले, बाळ, तू जर परमार्थ केलास तर तुझा एक हात सोन्याचा तर दुसरा हात चांदीचा होईल. परमार्थ केलाच नाहीस तर तुला कोणी भीकही घालणार नाही. भाऊसाहेब लहान होता, परंतु दिव्य पुरुषांच्या समोर होता. त्यांच्याच संस्कारित कुलातला होता. तुमच्या कृपेने करीन, तुमची इच्छा प्रमाण मानीन. श्रींचा जय जयकार झाला. श्री गिरीधर प्रभूंच्या मूर्तीपुढे माऊली अभंग म्हणू लागले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेच भेटी, येथून या जन्म तुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. सारे गावकरी जमले होते. त्यांना माऊलींनी प्रेमभराने पाहिले आणि नंतर मोटार सोलापूरकडे मार्गस्थ झाली. श्री माऊलींची प्रकृती वरचेवर क्षीण होत चालली होती. तेव्हा त्यांना सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथेही श्री माऊलींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी, दर्शनासाठी आणि भेटीसाठी असंख्य भक्तांनी गर्दी केली होती. (1970) साली आश्विन महिन्यामध्ये उपचारासाठी श्री माऊलींना सोलापूरमधील दवाखान्यात ठेवण्यात आले होते. परंतु त्यांची तब्येत सुधारत नव्हती. म्हणून काही भक्तांनी उपचारासाठी मुंबईला घेऊन जाण्याची इच्छा श्री माऊलींकडे व्यक्त केली. त्यावेळी माऊली म्हणाले, बाळ, उपचार संपला आहे. नंदेश्वरी माझे गिरीधर प्रभू विटेवरी उभे राहून माझ्या भेटीची इच्छा करीत आहेत. मला तिकडे न्या. श्री गुरूंच्या सानिध्यात न्या. त्यांच्या चरणाश्रयाशी मला चिरविश्रांती घेऊ द्या. श्री माऊलींच्या इच्छेप्रमाणे माऊलींना नंदेश्वरी आणण्यात आले. माऊलीचा देह श्री गुरूंच्या समोर आणण्यात आला. हालचाल करण्याची क्रिया शरीराने थांबवली होती. नेत्र मात्र श्री गुरु रूपावर खिळले होते. भक्त मंडळींनी आरती केली. माऊलीच्या दृष्टीचा रोख श्री गुरु रूपावर स्थिर होता. कापूर लावला. लौकिकातून गेले असं वाटावं म्हणून माऊलींना एक रक्ताची उलटी झाली. नेत्र पैलतिरी आत राम साठवून माऊलींनी आपले देहरूपी पुष्प श्री गुरुचरणी विसर्जित केले, कृष्णार्पण केले. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, असे घडले. झाकलीये घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, असा देह विसर्जित झाला. (1970) साली अश्विन शुद्ध महानवमीला श्री माऊलींनी आपल्या सगुण स्वरूपाचा त्याग करून निर्गुण स्वरूपाशी एकरूप झाले. ही वार्ता सर्व भक्त मंडळींना कळविण्यात आली. सर्व भक्त मंडळी नंदेश्वरकडे निघाले. दुसऱ्या दिवशी अंत्यविधी करण्याचे ठरवले. दुसरा दिवस उजाडला. श्री माऊलींचा देह चितेवरती ठेवला गेला. देह अग्निनारायणाच्या स्वाधीन करण्यात आला. तेवढ्यात कर्नाटकातील हावेरी येथील धर्माबाई आणि इतर माऊली भक्त हजर झाले. आम्हाला श्री माऊलींचे चरण आणि मुखकमल पाहावयास मिळाले नाही म्हणून ते शोक करू लागले. तितक्यात चितेमधून आवाज झाला आणि चरणावरील आणि मुखावरील सरपण अर्थात लाकडे दूर झाली आणि अग्नीच्या ज्वाला बाजूला होऊन त्यांना श्री माऊलींच्या चरणांचे आणि मुखकमलाचे दर्शन झाले.